चूक आहे ते चूकच आहे, पण काही झारीतले शुक्राचार्य आहेत ते हा व्हिडिओ समोर आणू पाहतायत, कारण खरात प्रकरणात आपला पाय अधिक खोलात जाऊ नये या दृष्टिकोनातून हा प्रयत्न असल्याचं मिटकरींचं म्हणणे. भाग्यश्री, या सगळ्या घटनेनंतर झिरवळ आता कुठे आहेत, काही थांगपत्ता लागतोय का? झिरवळ, तटकरे यांच्याविषयी काही माहिती मिळतीये का? सुनेत्रा पवार या सगळ्या व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे का? किंबहुना थेट विचारते, झिरवळांचा राजीनामा घेतला जाणार का? नक्कीच राघवी, हे सगळं खरं तर आजच्या दिवसभराच्या घडामोडीत काय होते हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण म्हटलं तसं सुनील तटकरे यांचा फोन आहे तो स्विच ऑफ येतोय. झिरवळांना काल देखील आपले काही प्रतिनिधी तिथे पोहोचले होते, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यांना कॉल देखील त्यांच्याशी झाले होते, मात्र त्यांनी काही बोलण्यास नकार दिला. त्यानंतर आपण जर बघितलं तर सुनेत्राताईंचा आज आता खरं तर गोष्टी कळतील की सुनेत्राताई याच्यावर नेमकी काय भूमिका घेत आहेत. ती सुनेत्राताईंची जी भूमिका असेल ती आज कळेल. मात्र एक गोष्ट नक्की की आपण या व्हिडिओची पुष्टी करत नाही, त्यामुळे ह्याची चौकशी तर व्हावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होतीये. हा व्हिडिओ नेमका मॉर्फिंग केला आहे, खरंच त्या रवी यादवनी काढला आहे, आणि रवी यादवनी जर काढला आहे तर तो 8 महिन्यांपूर्वी का काढला, त्याचबरोबर तो आत्ता त्यांनी बाहेर का आणला, या सगळ्या गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं आपणही त्याला विचारण्याचा प्रयत्न केला. पाहिजेत तशी उत्तरं त्याच्याकडनं आली, काही प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडनंही थोडीशी अस्पष्ट अशी आली. मात्र एक गोष्ट नक्की की कुरार पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीचे गुन्हा दाखल आहे, इनफॅक्ट पवनने पण एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. त्या पवनने या संदर्भात एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे की हा व्यक्तीने माझ्याबरोबर माझ्याशी बलात्कार केला आणि आता मला फसवतोय, अशा पद्धतीचं पवनने देखील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केलेला आहे. पवनवर देखील गुन्हे दाखल आहेत. मग असा व्यक्ती जो गुन्हे दाखल आहे, गुन्हे दाखल करतो असा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पदावर कुठल्या शासकीय निवासस्थानावर येणं शोभनीय आहे का, हा देखील एक प्रश्न पडलेला पाहायला मिळतो. अशी व्यक्ती शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचतेच कशी, हा मुद्दा यातून उपस्थित होतोय. या सगळ्याविषयी आपण काही वेळापूर्वी, काही मिनिटापूर्वी भाग्यश्री, प्रवीण दरेकर यांना सुद्धा संपर्क केलेला होता. दरेकरांनी या सगळ्यावर दूरध्वनीवरून प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय, पण त्यांनी ऑफ कॅमेरा असं म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची निश्चितच चौकशी होणार आहे. त्यामुळे जर चौकशी होणं हे क्रमप्राप्त असेल तर ती निष्पक्ष होणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि त्याकरता राजीनामा सुरुवातीला घेणं हे त्याहून महत्त्वाचं, अशी आता चर्चा आहे. नक्कीच, कारण आपण बघितलंय की याआधी आपल्या नक्कीच राघवी, आपण बघितलंय की याआधी नैतिकतेच्या आधारावर आपल्या अनेक मंत्र्यांनी आरोप असताना राजीनामे दिलेत. अगदी आपण आत्ताचं जर उदाहरण बघितलं तर धनंजय मुंडेंचं आपण उदाहरण घेऊ. त्यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होत होते, इतर वेगवेगळे आरोप त्यांच्यावर झालेले पाहायला मिळाले होते. त्यावेळी देखील ते राजीनामा द्यायला तयार नव्हते, मात्र त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडण्यात आलं होतं. त्यांचा राजीनामा घेतला होता आणि तो राजीनामा नैतिकतेच्या आधारावर घेतला होता. त्याच्यानंतर आता अहवाल आला, त्यामध्ये सध्या तरी असं दिसतंय की त्यामध्ये त्यांचा काही फार दोष आढळलेला नाही, अशा पद्धतीचा अहवाल देखील एक समोर आला. पण एकंदरीत जर काय बघितलं तर की नैतिकतेच्या आधारावर त्यांना देखील राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर जे कॅल्क्युलेशन धनंजय मुंडे असू दे किंवा अगदी माणिकराव कोकाटेच राष्ट्रवादी काँग्रेसमधले, त्यांना लागू झालं तेच कॅल्क्युलेशन या ठिकाणी झिरवळांना सुद्धा लागू होणार का? झिरवळांचा राजीनामा घेतला जाणार का? आणि त्यानंतर या प्रकरणी निष्पक्ष कारवाई ही सुरू होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. तुर्तास धन्यवाद भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.